सद्गुरू श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशनाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला आहे। राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक अधिवेशनात सहभागी झाले आहेत। विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर हे पक्षाचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन असल्याचे सगळ्यांमध्ये विशेष उत्साह आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष ध्वजारोहणाने अधिवेशनाला प्रारंभ झालेला आहे आणि यानंतर प्रदेशाध्यक्षांनी अध्यक्ष प्रास्ताविक केले। त्यांनी आपल्या भाषणात मागील 2.5 वर्षात पक्षाने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकला आहे। विशेषतः लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं कौतुक केले। गृहमंत्री अमित शहा यांचे मार्गदर्शन देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांनी स्वतः अधिवेशनाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय। त्यांच्या भाषणाची कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आगामी काळातील पक्षकार्यासाठी नवी ऊर्जा मिळेल। विजयानंतरचा प्रवास आणि भावी धोरणे प्रदेशाध्यक्षांनी अधिवेशनाच्या प्रारंभी पक्षाने गेल्या काही वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची उजळणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत या दृष्टिकोनाला साथ देण्यासाठी महाराष्ट्र भाजपची पूर्ण ताकद लागेल असंही त्यांनी आवर्जून नमूद केलेलं आहे। लोकसभेतील पराभवानंतर पक्षाने केलेली पुनर्बांधणी आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे हा विजय शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याबरोबरच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, ॲडव्होकेट आशिष शेलार, पंकजा मुंडे, विधान परिषद सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।